मराठी डेली अंतिम न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा प्रवासी वाहतुकीविरोधात आमरण उपोषणाचा इशारा। माहिती अधिकार कार्यकर्ता आशिष देशपांडे यांचा प्रशासनाला कडक इशारा। अंबरनाथ तालुका पूर्व हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैभव हॉटेल ते आनंदनगर MIDC परिसरात बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर तात्काळ जप्तीची कारवाई न झाल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा कडक इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष आशिष रामकृष्ण देशपांडे यांनी दिला आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत आंदोलनाचा इशारा दिला असून दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। देशपांडे यांनी याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, तहसीलदार कार्यालय, नगरपालिका कार्यालय, वाहतूक विभाग तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे या सर्व संबंधित शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरूपात कायदेशीर पत्रव्यवहार केला आहे। या पत्रव्यवहारात त्यांनी सदर परिसरात मोटार वाहन अधिनियमाचे सर्रास उल्लंघन करून बेकायदेशीर रिक्षांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे। यावेळी बोलताना आशिष देशपांडे म्हणाले, बेकायदेशीर रिक्षांमुळे कायदेशीर परवाना असलेले आणि रिक्षा स्टँडवर शिस्तीत रांगेत उभे राहून प्रवासी वाहतूक करणारे प्रामाणिक रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। याशिवाय अशा अवैध वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे। काही ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या संगनमतानेच ही अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे। यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रशासकीय दुर्लक्ष आणि कर्तव्यात कसूर होत असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे। प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। देशपांडे यांनी प्रशासनाकडे बेकायदेशीर रिक्षांवर तात्काळ जप्तीची कारवाई करणे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणे तसेच नियमित तपासणीसाठी स्वतंत्र पथक नेमण्याची ठोस मागणी केली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील डॉक्टर कुकरेजा दवाखान्याजवळ कोणताही मांडव न उभारता आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान वेलफेअर सेंटर येथील रिक्षाचालक मालक संघटनेनेही छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात देशपांडे यांनी हाती घेतलेल्या आमरण उपोषणाला स्वखुशीने सह्या देत जाहीर पाठिंबा दिला आहे। त्यामुळे येत्या काळात या प्रश्नावर प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे संपूर्ण अंबरनाथ शहराचे लक्ष लागले आहे। नमस्कार। RTI अध्यक्ष अंबरनाथ आशिष रामकृष्ण देशपांडे। अंबरनाथ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे बेशिस्त आणि बेकायदेशीर जे रिक्षा व्यवसाय करतात अशा अनेक रिक्षा आहेत तिथे की त्यांच्या पूर्ण प्रोसिजर संपलेली आहे, त्यांची फिटनेस वगैरे नाही। तर काही अशा आहेत की त्यांचे 15 वर्षाचे व्हॅल्युएशनसुद्धा संपलेली आहे। तर अशा गाड्या ज्या चाललेल्या आहेत, काही राजकारण्यांच्या गाड्या आहेत, काही पोलिसांचे नातेवाईक आहेत, तर काही गुंड प्रवृत्तीचे आहेत। तर अशा ह्या ज्या गाड्या चालत आहेत चौकातल्या, त्या चौकातला प्रवासी वर्गांचा जीवाचं काय? उद्या जर त्यांचं काही ॲक्सिडेंट झालं तर त्यांची भरपाई कशी काय मिळणार? तर अशा वेळेला ह्या गाड्यांच्या विरोधामध्ये मी ठामपणे भूमिका घेतलेली आहे आणि येत्या 5 तारखेला आमरण उपोषणाला मी बसणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा मुद्दा पेंडिंग आहे, कारण इथे आशीर्वाद खूप आहेत, हप्ते बांधलेले आहेत, गाड्या पकडायच्या, चिरीमिरी घ्यायचे, सोडून द्यायचे। काही असे रिक्षाचालक आहेत की युनियनच्या अंतर्गत त्यांना व्याजाने पैसे मिळतात, त्यामुळे 1,500 2,000 हा धंदा त्यांना करावा लागतो। अनेकांनी कार्ड जे दिलेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये रोजचे पैसे भरावे लागतात। तर अशा वेळेला संघटना शांत आहेत, संघटनांना काही पडलेलं नाही। प्रामाणिक रांगेत व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकाचं मरण होतं आहे, त्यांच्याकडनंच जे काही मुद्दे पेंडिंग आहेत त्या पेंडिंग मुद्द्यांवरती ते सतत मुद्दे माझ्याकडे मांडत असतात, परंतु मुद्द्याचे निवारण काही हे लोक करू शकत नाहीत, कारण ह्यांची बांधिलकी आहे। आणि अशा वेळेला मला वेलफेअर सेंटर येथील रिक्षाचालक मालक यांनी मला सह्या दिलेल्या आहेत आणि त्या सह्यांच्या आधारावरती मी दिनांक 5/1/2026 रोजी सकाळी 11:30 छत्रपती शिवाजी महाराज चौक कुकरेजा डॉक्टरच्या इथे मी उपोषणाला बसणार आहे। आमरण उपोषण माझं मी घेतलेलं आहे आणि माझा पत्रव्यवहार मी वरपर्यंत केलेला आहे।
अधिकारी साहेबांवर चर्चासुद्धा माझी झालेली आहे लेटर देताना. आणि हा मुद्दा जेवढा लवकरात लवकर निकाली लावता येईल तेवढा लवकर निकाल लावा. आणि हे सर्व जी वाहनं आहेत एकतर ती पोलीस स्टेशन इथे जमा करावी किंवा RTOने यावं ती गाडी जमा करावी. जर असं घडलं नाही आणि त्या गाड्या जर चालूच राहिल्या तर माझं उपोषण जे मी 5 तारखेला बसणार ते मी मागे घेणार नाही. जोपर्यंत त्या गाड्या मी बघत नाही पोलीस स्टेशनला जमा आहे तोपर्यंत माझं हे उपोषण सुटणार नाही. भले त्याच्यामध्ये माझा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु मी हा मुद्दा घेतलेला आहे. हा मुद्द्यावरती मी ठाम आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.